नो यशवामी तुझनकात्मजा पुरतो मारुतिर्यश तोम वंदे रघुनंदनम। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। हरी भगवान श्री प्रभु रामचंद्रजींना वंदन। संत श्रेष्ठ हनुमंतराय नाथबाबा गावोबा काका आणि सकल संतांच्या चरणी वंदन करून कथाभाग कथेचं महात्म्य वर्णन करायला लागले। जागोजाग भगवान परमात्म्याच्या कथेचं वर्णनच आलेलं आहे, कारण ती कथाच अशी श्रेष्ठ आहे। राम कथेची नव्हाळी शेषवंदी पाताळी, शिववंदी प्रेम समेळी, कथा भूतळी जगत वंदे। जगाला वंदे असणारी ही कथा, ती कथा ऐकल्याच्या नंतर मोक्ष नावाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती आहे। सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो आणि कळी काळाच्या माथ्यावर त्या ठिकाणी पाय ठेवण्याची ताकद प्राप्त होते। हे रामकथेचं फल आहे। कथेच्या ठाई आदर तरी श्रोते वक्ते देणार, त्यासी अनुमोदिता साचार। स्वयं रघुवीर सोडवी कथा ऐकत असताना कथेच्या ठिकाणी काय असायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आदर असायला पाहिजे। कारण कोणतीही गोष्ट नाम घेत असताना, नाम तर आपण सर्वच घेतो, पण आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। नाव यावं पण ते आदरानं आलं पाहिजे। तसं कथेच्या प्रसंगी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये या कथेकडे पाहत असताना ही सत्य आहे, ही माझ्या भगवंताची कथा आहे, हे काय पुराणातल्या गोष्टी आहेत, अशा प्रकारचा जर भाव तुमचा झाला असेल फळ भेटणार नाही। म्हणून फळ प्राप्ती करून घ्यायची असेल तर या कथे प्रसंगी आदर असेल तरच मग मात्र माझा ऐसे देवोनी आशीर्वचन देवी स्थविला रघुनंदन, रामे घालोनी लोटांगण, सकळ सुरगण वंदिले। आणि मग ती कथा जर आदरानं तुम्ही ऐकलात ना, तर प्रभू रामचंद्राने सांगितलं मी आहे संकटामध्ये सापडल्याच्या नंतर सोडविल माझा स्वामी निश्चयेसी। तो परमात्मा सोडवणार आहे, कारण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया। भगवान म्हणतात मी त्याला संकटामधून सोडवतो। आणि अशी एवढी कथेची त्या ठिकाणी महती ऐकली, सगळ्या देवांनी भगवान परमात्म्याचं स्तवन केलं, स्तविला रघुनंदन, आणि देव त्या ठिकाणी संतुष्ट झाले। करोनी सकळांचे स्तवन, सुखमय श्री रघुनंदन, पुढे देखोनी हुताशन, करी विनिवन तयाची। सर्व देवतागणांचं देवतांचं भगवान परमात्म्याने स्तवन केलं, आणि स्तवन केल्याच्या नंतर सगळ्या देवांची महती जशी जशी आहे तशा प्रकारचं भगवंताने स्तवन केलं। आणि मग समोर असणारे अग्निदेव, अग्निदेवतेला पाहिलं आणि अग्निदेवतेशी भगवान परमात्मा काय म्हणतायत ऐका। देवी कोणी प्राकृत जन, एरा एरांच्या प्रकारे पूर्ण परस्परे करीती स्तवन, देवी रघुनंदन विनवीत। कशा प्रकारे स्तवन चाललेलं आहे उदाहरण दिलं। जेवी कोणी प्राकृत जन, या पृथ्वीवर राहणारे आपण सर्वजण हे लोक
एकमेकांचा जर थोडाफार उपकार झाला तर त्या उपकाराचा आपण नेहमी स्मरण करत असतो. तशा प्रकारे भगवान परमात्मा देव असून देवतांचं स्तवन करू लागले. ऐके स्वामी हुताशा सकळ जठर निवासा कर्म साक्षी कर्माध्यक्षा सकळ पाळका जठराग्नी. म्हणून माझ्या भगवंताने अग्नी देवतेला समोर पाहिलं आणि स्तवन करत असताना परमात्मा बोलू लागलेले आहेत, हे जगाचं पालन करणारे अग्निदेवा, सर्वांच्या जठरामध्ये तुमचं काय वास्तव्य आहे आपल्याला माहित आहे. आपण कोणत्याही प्रकारचं अन्न खाऊ द्या, कच्चं खाऊ द्या, अर्धवट कच्चं असेल, भाजलेलं असेल, ते सर्व पचन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो जठराग्नी. आणि त्या जठराग्नीच्या सहाय्याने आपल्याला सर्वांना ज्ञात असणार उदाहरण म्हणजे माझ्या ज्ञानोबारायांनी तो जठराग्नी प्रदीप्त केला पोटाच्या ठिकाणी, मांडे पाठीवर भाजले. मग तू सगळ्या जगाचा सांभाळ करणाऱ्या हे अग्निदेवा विनवणी करू लागलेले आहे. सकळ लोक पावना ऐके स्वामी हुताशना जनकजेच्या महिमाना सावधाना परिसावे. सगळ्या जगाच्या पालकर्त्या महिमान आहे. जनकाची नंदी असणारी माझी अर्धांगिनी त्या सीता मातेचं जे महात्म्य आहे, तिचा मोठेपण आहे, मी थोडक्यात सांगतो. प्रभू सांगताय, सौद्वी परम पतिव्रता अनुरक्त सती सीता जितेंद्रिये पैवथा हे मी तत्वता जाणतसे. सीता कशी आहे? साध्वी आहे, परम पतिव्रता आहे. आणि पतिव्रता असल्यामुळे मी सर्व त्या ठिकाणी मला माहित आहे, सीतेला मी जाणतो. ही खात्री कुणा द्यावी? स्वतःच्या पत्नीची पतीने द्यावी. दुसऱ्यानं वर्णन करून काय करायचंय? म्हणून भगवान परमात्मा वर्णन करायला लागले, माझ्या सीतेचे जे इंद्रिय आहेत ना, तिने जिंकलेली आहेत, ती जितेंद्रिय आहे. जितेंद्र नावाचेच लोक जितेंद्र, पण एका इंद्रियावर त्यांचा ताबा नसतो, फक्त नावाचे जितेंद्र. आव्हाड एक नाव सांगितलं मोठं उदाहरण, पण कोणत्याच इंद्रियावर त्यांचा आवर नाही. तशी माझी सीता इंद्रियांना आवर घालणारी जितेंद्रिय. पतिव्रता सत्व पुरा निज सामर्थ्याती तिचं सत्तित्व त्या ठिकाणी तम प्रकारचं आहे. सत्तित्वाला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा बाधा नाही. एवढं सामर्थ्य पतिव्रतेचं सामर्थ्य सीतेमध्ये आहे की पतिव्रता कोणी असो, सीता माता तर जगतजन्य आहेतच, पण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्ञानोबराय सांगतात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची ते. स्वतःच हित कशात आहे हे जर एखाद्या स्त्रीला करून घ्यायचं असेल तर पतीच्या सेवेमध्येच आहे, आणि त्याच सामर्थ्य माझ्या सीतेमध्ये आहे. पाव लोक प्रतीतीचा निर्वाह निसंदेह पैकेला. अग्निदेवता सर्वांना माझी सीता निसंकोच पतिव्रता, यामध्ये काही संदेह नाही. संदेहाच्या तुल्या गाठी पोटामध्ये तिच्या संदेह संशय नावाची गोष्ट राहिली नाही. पण
जग कसं आहे, घोड्यावर बसलेल्याला वरी बसू देत नाही, पायानं चालणाऱ्याला चालू देत नाही. अशा प्रकारचं जग, या जगाच्या मनातलं पाप बुद्धी निघून जावी याकरता मी फक्त तथापि त्वा रक्षिल्याना सर्वांगी उडी घालिता पाणा पावे गहन अग्निदेवता, तुमचे माझ्या कुटुंबावर उपकार झालेत ना, ते फार मोठे उपकार आहेत. नाही ते दाहक असणे की जे तिथं दाहकत्व नावाचा गुण निश्चितच आहे. पण हा दाहकत्व गुण सुद्धा आहे. पावके दहावे वर्षावे जळे, सामर्थ्याने देवाच्या तरी तो परमात्मा अग्नि देवते उपकार लागला. वाचली सुंदर हा उपकार पाय तुझा. देवता तुझ्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर काय होतंय हे काही जास्त सांगायची गरज नाही. नुसता आरती करत असताना जरी चटका बसला किंवा उदबत्तीचा चटका बसला तर माणूस टणकन उडी मारतोय. आणि मग तुमच्या मध्ये पूर्णतः शरीरानिशी उडी टाकल्याच्या नंतर अजिबात म्हणून फार मोठा तुमचा उपकार. धर्मे होताश्री भेटी जगनंदिनी आली आपण श्रीरामा. अग्नि देवता, तुझ्यामुळेच त्या ठिकाणी माझी सीता मला भेटली, नाहीतर सीता मला भेटली नसती. म्हणून फार मोठा देवा तुमचा उपकार आहे. आणि म्हणून परमात्म्याने लोटांगण घातलं. ते देखता होता शरणा आनंदमया भवनी पूर्णा लोटांगणी रघुनंदन स्वयापन विनवी. एवढा मोठा जगत पित्यानं आपल्या नतमस्तक व्हावं. अग्निदेवताला थोडी लाजच वाटली ना, कारण देव मोठा माणूस आपल्या समोर झुकतोय, पाठीमागे सरकले. मध्ये भाव होता, मी धर्माच्या दरामध्ये राजा राहून पीडा त्याच्यातून सोनारा कोण आहे? माझा प्रभू रामचंद्र आहे. तो स्वामी नाथ निष्पाप तुझीच शक्ती धर्मे स्वामी ऐका हो, तुम्ही काय म्हणता? तुझ्या माझ्या डोक्यावर असले शब्दच करू नका. जिता जसं ज्ञानोबा आहे, नमो ज्ञानेश्वरा जयाची वाचिता ते चिटिया, ते ज्ञानोबा आहे. तर सीता माता सुद्धा नाही, तिच्यामुळे आम्ही सुद्धा झाली. सीतेचे निष्परे सांग भंग निरामा सकळ सुखाभंग पा. सीतेच्या सानिध्यामध्ये स्पर्श झाला, कारण माझ्या या निघणाऱ्या ज्वालेमध्ये परिणाम झाला. माझ्याकडे असणारे जे 3 प्रकारचे दोष, अशा प्रकारचे 3 प्रकारचे जे 10 आहेत त्रास आहेत माणसाच्या
दुष्टदा काम मिळे भोगी धडक राजा रावण कसा देवतनी मी पण आहे गोष्ट काम असा कामी असल्यामुळे भाव त्याची वृत्ती असल्यामुळे आणि अशा दोषाच्या बाबा आणि कामी कपडे आधारावर परस्त्री पाहिजे सगळे कडे आहे कपडा धुता धुता जरी हायगाई करत नव्हता जानक स्वामी वचती युक्त असणारे सीता मातेच्या आपण पुनीत निज दीप्ती प्रकाश मळून गेले कारण ते सीता पण मी संगे भक्त लोक काही चांगलं आणि पुस्तक होता विश्रांतीचा चरणा झालो